आपला डिजिटल मीडिया आणि यूट्यूब कंटेंट क्रिएटर आणि न्यूज मेकर व्ह्यूजच्या मागे इतके लागलेले आहेत आणि कुठली गोष्ट कधी व्हायरल करून कसे व्ह्यूज मिळवायचे याचाच विचार ते सदा करत असतात. त्याच्यामुळं आपण जी गोष्ट व्हायरल करतो आहे किंवा पोस्ट करतो आहे किंवा दाखवतो आहे त्याची शहानिशा पडताळण्याची किंवा जाणून घेण्याची एकही संधीचा ते उपयोग करत नाहीत किंवा त्याकडे ते लक्षही देत नाहीत. मिळाली बातमी छाप, मिळाला कंटेंट पोस्ट कर. काय कुठं घडलं नसेल तरी घडणार असं दाखवून ओनली व्ह्यूज पाहिजेत. आता मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. टाटा 2 व्हीलर काढणार आहे 125cc मध्ये. ही बातमी, ह्या बातमीचा आणि टाटा ग्रुपचा काही संबंध नाही किंवा असं काही ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही किंवा डॉक्युमेंटेशन नाही, काही नाही. फक्त एक AI क्रिएटेड टूलनं एक मोटरसायकलचं मॉडेल तयार केलं आणि चिपकवलं. टाटा 125cc गाडी बनवणार आणि सगळीकडे व्हायरल. टाटा गाडी बनवणार, मोटरसायकल बनवणार. पण कुणी चेक केलं का? खरं काय आहे? काही नाही. फक्त आली बातमी, चला व्ह्यूज मिळतात, आपण पण पोस्ट करू, आपण पण रिपोस्ट करू, आपण पण कंटेंट क्रिएट करू त्याच्यावर. आणि कालची गोष्ट आहे, धर्मेंद्र काय चाललंय काय नाही बाहेर कोणाला काही कळत नाही. कोणती पण गोष्ट कशी पण काहीही छापायचं. जसं आतलं सगळं ह्यांना माहीत असल्यानं एकही गोष्ट ह्यांना माहीत नसते तरी पण छापायचं. कुठली पण गोष्ट कशी पण छापायची. हे चुकीचं आहे. थांबवा. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा, तपासा, मगच पोस्ट करा. किंवा कंटेंट तुम्हाला बनवायचं आहे ना, थोडा अभ्यास करा, बघा, मग कंटेंट क्रिएट करून पोस्ट करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.